नमस्कार. जनहित न्यूजमध्ये आपले स्वागत. आजच्या मुख्य बातम्यांसहित अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर आपण प्रकाश टाकणार आहोत. आजची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी अंबाजोगाईतून येत आहे, जिथे एका नराधमाला अल्पवयीन मुलीवर केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील उमराई गावातून हे प्रकरण समोर आले आहे. बाळू उर्फ बाळासाहेब महादेव गायकवाड नावाच्या 41 वर्षीय आरोपीला आज अंबाजोगाई येथील विशेष सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असून मानवी विकृतीचे एक भयानक उदाहरण आहे. सविस्तर माहितीनुसार पीडित मुलगी केवळ 14 वर्षांची अल्पवयीन असताना आरोपी बाळू उर्फ बाळासाहेब गायकवाडने अंदाजे 1 जून 2023 पासून ते 6 फेब्रुवारी 2024 या कालावधीत म्हणजे जवळपास 8 महिने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. या अमानुष कृत्यामुळे ती 8 महिन्यांची गर्भवती झाली होती. हे प्रकरण समोर आल्यानंतर धारूर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध भारतीय दंडसंहिता कलम 376, 376(2)(f), 376(2)(I), 376(2)(n) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजे पॉक्सो ॲक्ट कलम 4, 2 आणि 6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने आणि तत्परतेने करण्यात आला. सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री कमलेश मीना साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास वाघमुडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शेळके, पोलीस नाईक भागवत मिरडे, चालक पोलीस अंमलदार मधुर टकाळे आणि पीक मोबाईल पथकाच्या सदस्यांनी बारकाईने तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाने या प्रकरणात आपली बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली. सरकारी वकील लक्ष्मण फड यांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच कोर्टपैरवी अंमलदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस बाळू वागळे यांनी या कामकाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच आरोपीला आज कठोर शिक्षा मिळाली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कौवत आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या निकालानंतर पीडितेला न्याय मिळाला असून अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे. जनहित न्यूज नेहमीच अशा सामाजिक विषयांवर आवाज उचलत राहील. आजच्या जनहित न्यूजमध्ये इथेच थांबूया. पुढील बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी पाहत रहा जनहित न्यूज. धन्यवाद.